नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग घ, स्मृतीची ओळख. राजा म्हणाला, भंते नागसेन, स्मृती ओळखण्याचे लक्षण काय? महाराज, 1. अचूक आठवण ठेवणे आणि 2. स्वीकार करणे हेच स्मृती ओळखण्याचे खरे लक्षण आहे. भंते, अचूक आठवण स्मृती ओळखण्याचे लक्षण कसे काय? महाराज, हे चांगले, हे वाईट, हे बरोबर, हे चुकीचे, हे महत्वाचे, हे सामान्य आणि हे अंधकारमय, हे प्रकाशमान यांची स्मृतीच्या योगे वारंवार आठवण होत राहते. महाराज, हे 4 स्मृती प्रस्थान, हे 4 रिद्धिपाद, हे 4 सम्यक प्रधान, ही 5 इंद्रिये, हे 5 बल, हे 7 संबोध्यंग, हा आर्य अष्टांगिक मार्ग, ही शमथ, ही विदर्शना, ही विद्या आणि ही विमुक्ती होय. यांच्यामुळेच योगी चांगुलपणाचे आचरण करतो, अनिष्ट कृत्यांचे आचरण करीत नाही. महाराज, स्मृतीमुळेच तो हे सर्व करीत असतो. याप्रमाणे अचूक आठवण ठेवणे हे स्मृती ओळखण्याचे लक्षण आहे. भंते, उदाहरणाने समजून सांगा. महाराज, एखादा चक्रवर्ती राजाच्या कोशापालाचे उदाहरण घ्या. तो दररोज सायंकाळी सकाळी राजाला आठवण करून देत राहतो की, हे महाराज, आपल्याकडे युद्धोपयोगी असे इतके हत्ती आहेत, इतके घोडे आहेत, इतके रथ आहेत, इतके तिरंदाज आहेत, आपल्या कोशात इतके सोने आणि इतकी इतर संपत्ती आहे. हे महाराजांनी ध्यानात असू द्यावे. त्याचप्रमाणे स्मृती सदैव आठवण देत राहते की, हे चांगले आहे, हे वाईट आहे, हे बरोबर आहे, हे चुकीचे आहे, हे महत्वाचे आहे, हे सामान्य, हे अंधकारमय आणि हे प्रकाशमान. महाराज, याप्रमाणे अचूक अशी सतत आठवण देणे हे स्मृती ओळखण्याचे लक्षण आहे. भंते, स्वीकार करणे हे काय स्मृती ओळखण्याचे लक्षण आहे? महाराज, चांगले कोणते व वाईट कोणते, हे हिताचे व हे अहिताचे, हे वृद्धी करणारे व अधोगतीकडे घेऊन जाणारे, ह्यांचा निर्णय स्मृती उत्पन्न झाल्याशिवाय होऊ शकत नाही. स्मृतीद्वारा निर्णय लागताच योगी अहिताचा त्याग करतो व हिताचे तेवढे अंगीकार करतो. वाईट त्याज्य मानतो व चांगले तेवढे जपून ठेवतो. हे सर्व स्मृतीमुळेच होऊ शकते. महाराज, याप्रमाणे स्वीकार करणे स्मृती ओळखण्याचे लक्षण आहे. भंते, कृपा करून उपमा देऊन स्पष्ट करावे. महाराज, एखादा चक्रवर्तीचा खाजगी त्याला समजावून सांगतो की, महाराज, हे आपल्या अनहिताचे आहे, हे कल्याण आहे आणि हे वाईटाचे आहे. त्यानंतर अहिताचे तेवढे सोडून, हिताचे वाईटाचे सोडून कल्याणकारी तेवढे कर्तव्य करण्याचा तो राजाला सल्ला देतो. महाराज, त्याचप्रमाणे स्मृती उत्पन्न होऊन हितकारक तेवढे आचरण करण्याची प्रेरणा देते व वाईटापासून चित्ताचे संरक्षण करते. भगवान बुद्धाने म्हटले सुद्धा आहे की, हे भिक्षू हो, स्मृती ही सर्व कर्मपक्षाचे यथोचित परीक्षण करणारी आहे. हेच मी सांगत आहे. भंते, आपण अगदी बरोबर सांगितले. उपभाग ड, समाधीची ओळख. राजाने प्रश्न केला, भंते, समाधीचे लक्षण कोणते हो? महाराज, प्रमुख होणे हे समाधीचे लक्षण आहे. जेवढे काही चांगले गुणधर्म आहेत
त्या सर्वांचे नेतृत्व समाधीच करावे लागते. समाधीकडेच त्यांचा कल असतो, तिच्याकडेच ते जातात आणि समाधीतच अंतर्धान पावतात. कृपा करून उपमेद्वारा समजावून सांगावे. महाराज, जसे एखादा बुरुजाच्या सर्व पायऱ्या त्या बुरुजाच्या सर्वात उंच अशा मनोऱ्याला घेऊन जाणाऱ्या असतात आणि तेथे गेल्यावर त्या संपून जातात. त्यानंतर तो मनोराच काय तो सर्वश्रेष्ठ समजला जातो. त्याचप्रमाणे जितके काही पुण्यधर्म म्हणून समजले जातात ते सर्व समाधीचे प्रमुखत्व असण्यातच आहेत. भंते, अजून उदाहरण देऊन समजावून सांगा. महाराज, असे समजा की कोणी एखादा राजा आपली चतुरंगी सेना घेऊन लढाईस गेला. स्वतः राजाचा सेनापती असल्यामुळे समस्त गजदळ, घोडदळ, रथदळ व तीरंदाज इत्यादी सर्व तुकड्या त्यांच्या हुकमीत राहतात, त्यांच्या हुकमाचेच पालन करतात. अशा प्रकारे समस्त सेना त्यांच्याकडेच झुकते, त्यांच्याच इशाऱ्याने चालते व लढते. महाराज, त्याचप्रमाणे तेथे जसा राजा प्रमुख आहे अशी समाधी समजावी. असे सर्व सैन्य राजाच्या हुकमीत चालणारे आहे. तद्वतच 4 स्मृती प्रस्थानादी सर्व पुण्य धर्म समजावे. लढाईत शत्रू सेनेचा नाश तसा मनाच्या क्लेशाचा नाश जाणावा. सैन्यातील विजयाप्रमाणे अहर्त पदाचा लाभ समजावा. याप्रमाणे प्रमुख होणे हे समाधीचे लक्षण आहे. भगवंताने देखील म्हटले आहे की हे भिक्षू हो, सतत समाधीचा अभ्यास करा. समाधी साध्य होताच खरेखुरे ज्ञान प्राप्त होते. भंते, आपले कथन अगदी बरोबर आहे. उपभाग च, ज्ञानाची ओळख. राजाने प्रश्न केला, भंते, ज्ञान ओळखण्याचे लक्षण कोणते? महाराज, मी आधीच सांगितले आहे की खंडन करण्याची शक्ती प्राप्त होणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. तसेच दर्शन घडविणे हे सुद्धा ज्ञानाचे दुसरे लक्षण आहे. भंते, दर्शन घडविणे ज्ञानाचे लक्षण कसे काय आहे? महाराज, ज्ञान लाभ होताच अविद्यारूपी अंधकार नाश पावतो आणि विद्यारूप प्रकाश निर्माण होतो. त्याच्यामुळे मौल्यवान सत्य म्हणजे आर्य सत्य स्पष्ट दिसू लागतात. तेव्हा साधकास अहर्निश प्रयत्नामुळे अखेर जग हे नाशमान आहे, जगात दुःख आहे आणि आत्मा ही वस्तूच मुळी अस्तित्वात नाही या सत्याचे स्पष्टपणे आकलन होते. कृपा करून उपमेद्वारा स्पष्टीकरण करावे. महाराज, समजा एखाद्या अंधार कोठडीत कोणी मनुष्य हातात जळता दिवा घेऊन गेला असता काय घडते? तेथील अंधार सर्वतः निघून जाते व प्रकाशाचे वलय पसरतात आणि त्या कोठडीतील सर्व चीज वस्तू स्पष्टपणे दिसू लागतात. तसेच हे महाराज, ज्ञान लाभ होताच अविद्यारूपी अंधकार नाश पावून विद्यारूपी प्रकाश उत्पन्न होतो आणि मौल्यवान सत्याचे स्पष्टपणे दर्शन घडते. तेव्हा साधकास अहर्निश प्रयत्नामुळे अखेर जग हे नाशमान अनित्य आहे, जगात दुःख आहे आणि आत्मा ही वस्तूच मुळी अस्तित्वात नाही या सत्याचे स्पष्टपणे आकलन होते. उत्तम. भंते नागसेन, अतिउत्तम. उपभाग छ, एका कार्यात सर्व धर्माचा सहयोग. राजा म्हणाला, भंते, हे सर्व धर्म एकत्र येऊन कोणते एखादे कार्य करतात का? होय महाराज. वर सांगितलेले सर्व धर्म अगदी एकजुटीने तृष्णा समूहाचा नाश करतात. भंते, ते कसे बरे?
कृपा करून उदाहरणाने समजून सांगा. महाराज, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ शिपाई यांच्या अगदी वेगवेगळ्या फौजा असून देखील शत्रूला हरविण्याचे हे एकच काम करतात. त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे पुण्यधर्म एकजुटीने तृष्णा समूहाचा नाश करण्याचे एक कार्य पार पाडतात. भंते, आपण अगदी बरोबर सांगितले. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद.